याने आपला पहिलं भजन आणि रूपाचा ध्यानाचा अभंग आपल्या समोर सादर केलेला आहे आणि त्याच्यात बरंच काही बोललेले आहेत. ते जवळजवळ गजरच केला नाही त्याने. आता जेवढा बोलले त्याची परतफेड 100% मी गजरातनं करूनच गजर संपवणार. मग ते 1 तास होऊन दे नाही तर 1.5 तास होऊन दे, माझं इलाज ना. आपली बी कोई इज्जत आहे भाई. सासरवाडी तिले तू माझं नाव घालू केलेलं नाही, त्यामुळे जेवढा झपात तेवढा तुझा मिटवूनच जाणार. फक्त एवढंच विषय, शरद पवारांचा आवाज बुवा काढला युट्यूब वाले टाकणार नाही. लाईव्ह पार्ट कोकण संदीप साळुंखे, खरोखरच त्यांचं मी माझ्या श्री महादेश्वर प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने आभार मानतो बुवा. काल आमची बारी होती ना, तेव्हा तरळ्यात भेटली, तेव्हाच त्यांना मी सांगितलं उद्या म्हटलं शिरगावला बारी आहे तर तुम्ही या. आणि ते बुवा हजर झाले आणि त्यांना तू धमकावत परत याच्या कार्यक्रमाच्या येऊ नको मी सांगतो. म्हणजे तुका बोर्डावर नेणारे खरे ते बुवा संपूर्ण महाराष्ट्रात जाणार तू त्यांच्यामुळे. आणि त्यांकाच धमकाव तरी माका बोल ना काय तू टाकल्यावर बोल काय आहे. आता काय काय बोललंस, माझे अंडरवेअर सुद्धा शिल्लक ठेवलं नाही. ती मी तुझी लंगटी लावूनच आहे ना पाठवणार आहे तुका पुढे. होय तू खुळावलो. मी आपला महिला वर्ग म्हटल्यानंतर माका थोडी इज्जत आहो. सासरवाडी तिला म्हटल्यानंतर त्या पद्धतीने नॉर्मल चालले मी. तर त्यांनी कर केला, अतिरेक झालो नाही हो थोडं. तुमचे चेहरे पण बघितले मी थोडे, म्हटलं येऊ माका जास्ती बोलल्यानंतर वाईट वाटलं रे त्यांका. काय पाहुण्या गामचो फडाफड बोलता. आज त्यांका अभिमान आहे होय ना, थोडं तरी, थोडा काय होईना पण एवढा काय होईना शिरगावचं नाव मी बुवा या संपूर्ण महाराष्ट्रात करते. माका अभिमान बुवा होय ना. मग तो असो काय पावसाळलेल्यासारखं करतो एकदम होत झालो. हा आता पहिली गोष्ट जसं तू केलंस त्या तसंच सुरुवातीपासून जाणार. पहिली बुवा म्युझिक मारलंस अतिशय चांगली जबरदस्त. नाटखोळा गणपती पोळा श्याम तांबे जहा तहा. पण मी प्रयत्न करणार बुवा. माझं काय वाजपी अगदी देवगड तालुक्यातलंच तुमच्या गिरिये गावात आणि साधो त्याका अजून एवढा काही येत नाही पण बघते त्याका जमता काय. कारण त्याने वाजवल्यानंतर आपली बी कोई इज्जत आहे रे. थोडस तरी उडव, तुका जमात तेवढं उडव, नाही ते 1 रुपया दिला जाणार नाही. उडव काय होय काय होय काय. हा आज काय तर जाऊन
पाहणार मी सुद्धा वा असं काय नसतं. ह्या म्हणजे संगीत ह्यो विषय असो ना बुवा अथांग सागर हा, त्याच्यात कधीच मी पाना करूचो नसता. या परत सांगते रामाच्या समोर ओके टाकल्या रोवत त्याच्या पाणी थंडव जरा. त्याच म्हटलं आज हवालदार इले नाही कसे बाहेर हो आचऱ्यात म्हटलं रोज भेटतो. त्या ठिकाणी आमचे परममित्र साटम हवालदार यांच्याकडून पकवाजवादक मंजिल काळसेकर यांच्यासाठी हे 501 रुपयाचं पाकिट. धन्यवाद धन्यवाद. मी सांगते तसं करीत चाललंच ना तर पैसे कमावले. आता आणखी 2-3 परत तुका दाखवून ठेवते कसे वाजवचे. आत्ता जरा बरोबरी साधली आणि 2 या ठिकाणी आमचे परममित्र अनिल फाटक या ठिकाणी हजर आहेत. त्यांचे मी माझे श्री महादेश्वर प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने आभार मानतो. बुवा टाकल्यावरनं तू इतके बोललंस मग कंटाळू येलो. अरे या टाकल्याचंच कंटाळू येलो. फोल्डिंगचं असतं तर काढून तरी येलं असतं हे घरी. होय जो तो बुवा सिंधुदुर्ग जिल्ह्यातलो त्या टाकल्यावर जातं. मी पहिल्यांदाच सांगितलंय मी बोलणार नव्हते टाकल्यावरनं पण इतक्या बोललो तो की म्हटलं का झाला कसा काय. तर शरद पवारांचा आवाज हळी शिरगावात ठीक हा. नुसतं बारामती आली तकडच्या बाजू असलो तर काढू नको नाही तर कांडापा होती. हो कसं असतं प्रत्येकाचे चाहते असतो तो. आणि राज ठाकरेंचा सुद्धा तुमका पण तो जमलो नाही. मी स्पष्टपणे सांगते शरद पवारांचा आवाज बुवा नाद खुळा गणपती खुळा सेम आवाज काढलास पण राज ठाकरे नाही. या स्पष्टपणे नाही ना जमलो राज ठाकरेंचा आवाज नाही. बाकी त्या म्हाताऱ्याचा पण तर बरा केलाच का हो का आणणार ते करा कसं काय झालो कसं होतो त्याचा कोंगुळ झाला. कोंगलाचा बरा आठवला होय बियाणं जपत जसं कोंगुळ म्हणता. तुमच्याकडे बघू नाही तर काय करू. भाव बनत माझे तुमच्यात बळते माझं लक्ष जाणारच ना. बोलताय आमका बोलताय काय काय बोललो तो टाकल्यावर ना. असं वाटलं होतं की टाकल्याने मारायचं. अरे काय आता परमेश्वराने देणगी दिला त्याच्या मनात वाटला एका केस देऊ नये नाही दिला. तुका जरा जास्ती दिल्याबरोबर तुझा त्या मे महिन्यापर्यंत गुळगुळीत नाही झालं तर बोल. या रामाच्या समोर सांगते इतकं बोललंस ना शांत गुळगुळीत होणार तुझ्या. माझ्या तरी काहीतरी झालं रा तुझ्या ती सुद्धा नाही राहावाची. इतकं बोललंस माझ्या टाकल्यावर होय ना. हो तुमका पण वाईट वाटलं असत ना. किती भाव बनत आता बघितलंच तर सगळ्यांनी जर विचार कांडपावचा नाही तिथं किती बोलतोस तू. एकदा बोललंस की का अंडरवेअर सुद्धा माझे ठेवला नाही शिल्लक तरी सासर वाटीत येऊन तू काय माणसात हो झाला कसं नाही. अरे मी म्हटलं आपलं नॉर्मल घेतो तरी म्हटलं जास्ती बोलायचो नाही. इकडे तर सांगला आता तुका नाही हय काय बोलायचं बाहेर बोलते तर तुम्ही शेवटी तर करूच आताच केला तिने. बाकी भारी आहेस बाबा. आणि असा काय नाही डबल बारी म्हटल्यानंतर बोलाकच हवा असो विषय तुका काय नाही. फक्त भजनाची सुरुवाती का तू म्हटलं एकदम बावचाळलं की ते. बाकी परफॉर्म चांगलं होतं. आवाज बिवाज तू चांगले काढतोस ते मी स्वतः सांगितले. मिमिक्री आर्टिस्ट आमच्या देवगड तालुक्याचं नाव जर कोणी केलं नसत तर संतोष जोईल बोन म्हणून मी स्वतः सांगितले बुवा. ते का काळीज लागता प्रतिस्पर्धी असताना सांगण्याचा तर पुजारी बुवाकडे या काळीज
सगळ्यांची काळीजा ठेवून जाऊचं ना तर काळीजा माझ्याकडे औंदा काय ना तुझं आंबो देटाकडनं येऊ काळ होई तुझं त्यांनी चांगला आमचे नाही आमचे अजून चांगले नाही डाग पडलो तर खाली करतो मी तू देटाकडनंच म्हणता काळ तुला तू फवारणी केलं नाही बरोबर माका वाटतं ट्रिप्स मारू काय होतं ट्रिप्स औषध तुझं कमी पडलं काहीतरी काय काय माणसात की काय औंदा काय नाही अरे लोकांनी पाठवून दिले फक्त असं पाठी उतानी बितानी वशा पाठच्या पाठी माझ्या नावान घेऊन पडच्या काय म्हणच्या भाऊजीने उडवल्याने उतानी पडलो हो या ग्राउंड सुद्धा मागायचो धोनीन मागला नाही तर 2020 चालू झाला मी म्हणता ग्राउंड द्यावा तुमचा आणि दिलं त्या पोलाड का एक वाईट सवय आहे तू लोक बॅट आपटीत बसता पोलाड त्याने कॉक पाडला त्यापासून ग्राउंड द्यायचं बंद केलं बुवा ह्या खूप जबरदस्त आहे तुका बराच काय काय सांगू शकते थोडक्यात घे ही नाडांची धरती टाकल्यावरती मंदिर खडखड करती टाकल्याचं सांगल्यात म्हणून सांगतोय त्या दिवशी आमची स्पर्धा भरली होती टाकल्यांची नाही हो आमची स्पर्धा भरली होती त्यांना विचारून बघता वाटतात आणि ह्यांनी माका फोन केला म्हणतात तुमच्या स्पर्धेत माका सुद्धा भाग घेऊचो आणि म्हटलं तू टाकल्यांच्यात तू आवाज बिवाज काढण्याच्या स्पर्धेत घे होय ना आणि काँग्रेस झाला त्याच्यात घे म्हटलं तू ह्या टाकल्यांच्या भानगडीत तू कशात पडतो नाही म्हणता तुमच्या याच्यात भाग घेऊचो माका टाकल्यांच्या स्पर्धेत म्हटलं ठीक आहे संतोष जोईल फॉर्म भरून टाकले 2 दिवसांनी स्पर्धा लागली आता स्पर्धा म्हटल्यानंतर परीक्षा केली ह्यो सुद्धा हजर झालो स्पर्धेका परीक्षकांनी सगळ्यांका टाकल्यांका एका रूम मध्ये घेतला खोलीत घेतला आणि ह्यो सुद्धा आमच्यातनं भुसा नेलो पण टकलो नाही ना तू बाहेर काढला नाही तर म्हणून भुसा नेलो आतमध्ये गेल्यानंतर परीक्षकाने आपलं काम चालू केलं नाही पहिल्या टाकल्याक चेक केला नाही चिवड्यात लाडू पुढे गेले माझ्याकडे येले बघितलं नाही बाजूसून झालर मध्ये डॉलो असं चेक करीत ह्याच्याकडे जाणार ह्यो म्हणता मी टकलो नाही आणि जर एका समजलं तर ह्यो बाहेर काढणार नाही काय ह्याचा नशीब असत बघा एका चेक करणार तेव्हा नेमकी लाईट गेली आणि लाईटीचो फायदो ह्या जोईल बोवन घेतलाय मग कसो नंबर येत नाही तो बघतोय आणि हे उलटो रवलो त्यांनी टाकला खाली केल्याने असं उलटो रवलो आज म्हणता नंबर माका काढूचोच स्पर्धेत उलटो रवलो ती परीक्षक काय आपलं काम करत या ठिकाणी दत्तू मगम यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलं मंडळाच्या वतीने आभार आहे धन्यवाद त्याचप्रमाणे सुनील तावडे यांच्याकडून पोवाडा घेण्यासाठी शिवाजी महाराजांचा 101 रुपयाचं पारितोषिक आलंय मंडळाच्या वतीने आभार आहे धन्यवाद आणि एका चेक करणार म्हणजे चेक करीत गेले आता आणि उलटो रवलेलो आणि परीक्षा कशी चेक करू लागले आणि थंडीत घामाघूम झाले तो परीक्षा म्हणजे थंडीत घामाघूम झालो अरे बोललो बाकीच्या टाकल्याने एक टाकल्याने एका तेवढी म्हणतात 2 टकली कशी काय पण तो काळोखात परीक्षेत एका गॅरंटी वाटाय ना म्हणून चापटी मार चामटा मार पुन्हा तो रापाक लागलो अरे म्हणते एका 2 टकली होती मधी भांग कसो काय टाकल्या
आणि तेव्हा यांनी टाकल्यांच्या स्पर्धेत 1 नंबर मारला ना, कारण आम्ही एका टाकल्यावाले आणि ह्यो 2 टाकल्यावालो. आता टाकल्यावरनं परत काय बोलायचं ना. बस शाळेत असताना मी काय केलंय का, एवढं भारी होते मी शाळेत असताना. शाळेतली गोष्ट काहीतरी बोली. ह्यो शाळेत असताना चणे घेऊन जाय खिशासून आणि वर्गात बसलो की खायत बसा कुडूम कुडूम कुडूम. आणि ही सवय बाईंका लागली. बाई काय करायची, संतोषच्या खिशात हात घालायचे आणि अर्धे चणे बाई खायचे. या रोजचा चाललेला होता. एक दिवस राहिलो, अरे माझे पैसे खर्च करून बोललो चणे मी घेते नाही, बाई फुकटचे खातात म्हणजे काय. आज बोललो चणे घ्यायचेच नाही, बाईंची गंमत करायची. आणि हे चणे घेतला नाही पण किती पोचलेलो असा. खिशे हातमधनं असे कापून ठेवल्याने वर्गात जाऊन बसलो. वर्गात जाऊन बसलो आणि पाहिले आणि नेहमीसारखे त्यांना वाटलं आज संतोषने चणे आणले आहेत. आणि बाईने खिशात हात घातला, खिशात हात घातल्याने तो हात घेतो पुढे कसं बाईने हात पाठी केल्याने. आणि म्हणतो तरी असं काय संतोष, आज चणे नाही आणलोस, आज चिचेने आवळेच घेऊन आलायस. शाळा शाळा बुवा, बाकी सगळे बुवा परवाडले. माझी वाईट बुवा आहे मी, माझी किती इज्जत घालून बसू मी. बरोबर आहे ना. जर तू शाळेतला सांगितलं तरच मी सांगेल रामा इज इक्वल टू पक्या. तुका माहिती आहे रामा इज इक्वल टू पक्या म्हणजे रामा बरोबर पक्या. या समीकरण तुका माहिती आहे बुवा. ये तू तुका माहिती आहे समीकरण. सन्माननीय नारायण घाडी यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलं. मंडळाच्या वतीनं आभार आहे, धन्यवाद. रामा इज इक्वल टू पक्या बुवा. रामाचा उलटा कर, रामाचा उलटा कर काय होता, मारा. मारा काय म्हणजे मारण्या का हिंदीत काय म्हणतं, पिटो पिटो उसको पिटो. पिटोचा उलटा कर. पिटोचा उलटा केला काय झाला, टोपी. टोपी का इंग्लिश मध्ये काय म्हणतो, कॅप. कॅपचा उलटा करा, पक्या. रामा इज इक्वल टू पक्या. ही समीकरण बुवा माकाच माहिती आहे. तुका झाली शाळेत तू बाई खायची होती शिकू. तू बघा वर कुले बाई होते म्हणून सांगता, तिथं डोक्याच फिरलेला दिसता की काय कळत. मी नाही बोललेलो, तोच बोललो. काय बघा इतकं सांगणार नाही काय. आता इंटरव्ह्यूच काय आहे म्हणून मी मगाशी सांगितले फॅशन बद्दल. का सुद्धा तू म्हणतो कॉईन टाकूसाठी जर चांगलं आता सांगितले की आज सांगण्याची गरज आहे बुवा. त्या दिवशी बुवांच्या इकडे बारी झाली माझी नाला सोपाऱ्यात. तेव्हा मी गेले तेव्हा एक आपली परिस्थिती बघली ती तू का सुद्धा सांगत तू कशात बघू गेलं म्हणून. आता डोळे म्हटल्यानंतर दिसणार ना हो. या पोरग्या टी शर्ट आणि एवढीशी पॅन्ट घालून बसमध्ये चढला आणि वरच्या हुकात हात धरला आणि तेव्हा टी शर्ट असा ओढूक लागला. अरे एवढी वाडावड करण्यापेक्षा पहिल्यांदाच पुरा घाला ना का, होय ना. सगळ्यांच्यात गेल्यानंतर हे नंतर वाडावड ह्या आता तुका वाईट वाटत सांगता येतात या वाईट. आणि सकाळी बारी संपल्यानंतर एक म्हातारं बघलो ना, तो बूट बांधला होतो सकाळी सकाळी. म्हणजे ते बूट सुद्धा ते का सावरत नाही होत्या. म्हटलं आजोबा काय करतस ना, म्हणजे जॉगिंगला जायचं आहे. तर म्हटलं जॉगिंग म्हटलं तुझ्या हाडा किती मस्त नाही, जॉगिंग कसली करतोय. इकडे ये, इकडे आमच्याकडे कोंबडा आहे, इकडे घाट कापाय नाहीये कोंबडा कापायला. हो जॉगिंग, हो जॉगिंग करतो. आणि त्याच्यावर ती म्हातारी यांनी होते का ते जातात म्हणून मी चालले आहे जॉगिंगला. हाडा त्यांची मसनत गेलेली. म्हणजे ही फॅशन या जॉगिंग बिगिंग. हो आमच्याकडे गावात कोरोनाच्या काळात त्यांनी काहीतरी सांगितलं ना, कोरोनाचा बुवा
आठवण सुद्धा काढू नको. इतक्या 2 वर्षात सगळ्या लोकांनी भाग भोगला नाही बुवा. कोणा खोकलो इलो तरी खोकही नव्हतो त्या 2 वर्षात. खरी असो आड कुशीन जाय करून मग सगळ्यांच्यात खोकलो तर मेलो कारण व्यवस्थित पॉझिटिव्ह खोकही ना. कोणाक शिंकईली तर शिंकई ना तापून तरी. आणि तू सांगतोस तो मगाचो टाइम आहे तो खालना साधी पण वरना कधी शिंकलेलो नाही त्या 2 वर्षात. तू मगाशी सांगलंस तो परफेक्ट टायमिंग. तू माणसं तरी तर त्या टायमिंगचं सांगलं म्हणून सांगते. 2 मैत्रिणींका घेऊन येऊ लिफ्ट मधनं जाय होतो आणि मध्ये गेल्यानंतर लिफ्ट ना ती एक मैत्रिणी म्हणता फॉस 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 500 रुपयाचा फॉग मारून आली. त्याबरोबर दुसरी होती ती पेटान उठली फॉस 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 1000 रुपयाचा फॉग मारून आले. आणि लिफ्ट खाली साधारण तळ मजल्या गेली. दरवाजा उघडल्याबरोबर यांनी कुसकुरी सोडून दिला. टायमिंग मध्ये अगदी बरोबर त्यांनी टायमिंग साधला. कुसकुरी सोडल्याबरोबर ती म्हणतात अरे संतोष हा कुठला फॉर्म. यो म्हणतात 10 किलो बटाटे घ्यावा तुमच्या नावावर करून. टायमिंग आणि सॅनिटायझरने म्हणजे पाय बी धुवू लागले कोरोनाच्या काळात. तिथं नाही ना खाला आणते माझ्या पायाचं. हो सॅनिटायझरने म्हणता तू पोरग जामच असता. भाऊजी भारी आहेत ना तर काही असले तरी तू पण भारी ऑंगळावाला. तू सकाळी त्याच्या पोंगूनच तुझ्यामुळे लहान म्हणतात बियाणं आणलंय आणि कोंबडा आपण येतो आपण. तुझ्यामुळे माका आता येऊक लागला रे या. माका आवाज येत नव्हतो आता गाडू कडकत नाही उद्यापासून. भारी. आणखी 1-2 आवाज बुवा काढतात. अतिशय चांगले आवाज काढतात. फक्त मगाचो राज साहेबांचो आवाज जमलो नाही तर तुमका सांगते बुवा. बाकी काय विषय नाही. गाणं जरा गाण्याची जाहीर केली. श्री हरी जगत्पिता दूर करी तो व्यथा दूर करी तो साटम हवालदार
यांच्याकडून पुन्हा एकदा 201 रुपयाचं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीनं आभार आहे. धन्यवाद 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 बुवा. अतिशय म्हणजे चांगला तुमची परफॉर्म चांगलं होतं, पण तुमचा आता बोललाच तर मग परतफेड करूकच हवी ना. मेन म्हणजे सांगायचं म्हणजे तुमका बुवा आता माहितीसाठी सांगते, सासरवाडी ही माझी आता झाली, पण त्याच्या अगोदर पासून ह्या गावठणवाडीशी माझे संबंध मग परशुराम वाडी होय ना, त्यांच्या घरी बुवा मी रिहर्सलसाठी यायचो. कॉलेजमध्ये आमचा ग्रुप होता आणि सारिका वाडी हे आमचा ग्रुप होता. 4 तारीख येऊचा ना सारिका कार्यक्रम वाटतं कट्ट्यावर. तर तुला कसं सांगा बुवा, त्याच्यामुळे त्या आई समोर येऊन बसले, मी त्या टेन्शन मध्येच पहिला बोलले नव्हते. शेवटी थोडा वाटता ना हो आपल्या, आता काय मनात घेऊ नको, मग बोलायचा लागतंय नाही लागत, इज्जत आहे ना आपण. तेव्हा काय आता रात गई बाद गई, उद्या सकाळी इसरान जावा सगळं, माझं इलाज रवलेलो नाही. कळला बुवा, तुला चष्मू लागलो हा. संतोषच्या नाकावर चष्म्याचे संतोषच्या नाकावर चष्म्याचे त्या हे पुढे बसले पोरगे त्यांच्यासाठी गाणं म्हणायचाच लागणार, कारण ते कसले हसतात जबरदस्त. मला वाटतं ते एवढे हसलेच नसतील कधी, इतके हसतात ते. त्यांना जरा वेगळा वाटतं की आज टीव्हीत फक्त 2च चित्र दिसतं ना, बाकी माऊ बिऊ ती कोण नाही. आणि या जरा चित्र वेगळा, टीव्ही नजरेवर जेव्हा नजर येते तू लपतेस, माझी नजर चुकून मला तू बघतेस. नजरेवर जेव्हा नजर येते तू लपतेस, माझी नजर चुकून मला तू बघतेस. देवाकडं मागणं आहे माझीच व्हावी तू, देवाकडं मागणं आहे माझीच व्हावी तू. लय भारी रूप तुझं सगळ्यात प्यारी तू. तुझी झलक गई श्रीवल्ली नजरेत तू भारी. तुझी झलक गई श्रीवल्ली नजरेत तू भारी. शिटी मारल्या त्याच्यासाठी ह्या गाणं माझ्याकडनं. हजार लपड तुझ्या आले ध्यानात माझ्या, हजार लपड तुझ्या आले ध्यानात माझ्या. मौसम है मस्ताना, मौसम है मस्ताना, मौसम है मस्ताना. मौसम है
टायमिंग टायमिंग पुन्हा एकदा तुझ्यासाठी गाणं देख तुम्ही बायको कशी नाचे राणी कशी बोले राणी देख तुम्ही बायको कशी नाचे राणी कशी बोले बसलेलो होतो देखो तुम्ही बायको म्हटलं आता नाचणारच पाणी मगाचपासून एवढं काय करतो त्याच्याकडे त्यांचं लक्ष नाही पण गाणी म्हटल्यावर उधळलीच ते भारीच परिस्थितीच अशी आहे कारण आजी बुवान मगाशी गाणं म्हटलं नाही जब तक सासू चलेगी सासरा करेंगा काय गेले बिचारे ते आता कुल्ले पण दिले असते होय पोटाने सांगलं काय बरोबर ना आणि ते एकदा बारी झाली बघा तेव्हा होते हा ते या ठिकाणी झालेली बारी लोके बुवानी माझी शेवटी कसं असतं बुवा तू म्हटलंस म्हणून सांगते हे आता गाणं म्हटलंच म्हणून म्हटलं तुझी ऑक्सिजन लेवल कमी झाली आहे काय जब तक सासे चलेगी आणि त्याच्यानंतर का झाला मी त्या कोरोनाच्या काळात आणखी एक गाणं काढला मी काही महिना दिसतेस करून होईल कोरोनाचा शिल मरून लोक तुला टाकत्याल पुरून घे ग प्रेम कर
शिवशाही सम्राट म्हणून गाजला 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 शिवसेना पोटामध्ये ताकद होती. त्यांनी जर म्हटलं ना की मुंबई बंद तर संपूर्ण महाराष्ट्र बंद व्हायचं. ही बाळासाहेबांच्या एका पोटामध्ये ताकद होती. पण आता जर कोणी सांगितलं ना बंद तर पाठसून सगळं चालू असतं. ते फक्त बाळासाहेब होते. असा नेता पुन्हा होणे नाही. कारण आज मुंबईमध्ये बिंदासपणे राहत आहेत त्याचं कारणीभूत म्हणजे बाळासाहेब ठाकरे. कारण बाळासाहेबांमुळे मुंबई वाचवली बाळासाहेबांनी. त्यामुळे त्यांच्या एका बोटामध्ये ताकद होती. असा नेता पुन्हा होणे नाही. या ठिकाणी पक्षाचा कुठचा विषय नाही, पण बाळासाहेब ते बाळासाहेबच होते. कारण आपल्या धर्मासाठी. कारण एकदा कोणीतरी सांगितलं नाही की मुंबई तुमची भांडी घासा आमची. त्यावेळी बाळासाहेबांनी काय सांगितलं नाही तर तुमका सगळ्यांना माहिती आहे. ते बाळासाहेब होते.
जीव लावून वेड्या परी का सोडून गेलात जना जीव लावून वेड्या परी का सोडून गेलात जना बाळासाहेब जन्म घ्या पुन्हा पाहते तुमची सेना बाळासाहेब जन्म घ्या पुन्हा पाहते तुमची सेना बाळासाहेब जन्म घ्या पुन्हा पाहते तुमची सेना या ठिकाणी मिलिंदजी साटम यांच्याकडून हे 501 रुपयाचं पारितोषिक आहे. आणखी काहीतरी बाकी काय बरमोडा घेतले ना मी. बरमोडा केवढी बुवा मी केवढो बरमोडाच्या भानगडीतच पडत नाही. फुल पॅन्ट होता ती बरमोडा घेतले की बघलं मी बरमोडा घातलेली तू कधी. फुल पॅन्ट खाली येतात ती भोकराच्या खाली बरमोडा. त्या बरमोडाचं सांगितलं बुवा म्हणून सांगते. काय झालं बुवाच्या घरी चोर शिरले. मग गजर चालू केल्यानंतर गजरात मी जास्त बोलणार नाही फक्त थोडा प्रबोधन करणार. फक्त या बुवांचा विषय मिटवून टाकते त्या बरमोडाचो की मग संपलो विषय. तो बरमोडाचं सांगितलं म्हणून चोर बुवाच्या घरात शिरले आणि सगळा चोरून घेऊन गेले. म्हणजे अंगावरचे कपडे सुद्धा सगळे घेतल्याने चोरांनी गेले. बाहेरना कडी लावून घेतल्याने चोर गेले. आता बुवा प्रॉब्लेम मध्ये आता बोललो करणार काय. आणि फोन केला नाही बुवाने पोलीस स्टेशन का. साठमो जाग्यावर नाही होते ते ड्युटीवर गेलेले. आणि यांनी फोन केला तेव्हा नेमकी लेडीज पोलीस जाग्यावर. ताबडतोब फोन गेल्याबरोबर
ताबडतोब या बोलले. कारण चोरांनी सगळं चोरून गेल्याने म्हटल्यानंतर ते बिचारे लेडीज पोलीस गाडी घेतल्याने ताबडतोब जोईल बुवाच्या घरी आणि दरवाजा ठोकूक लागली. ओ जोईल, तुमचा प्रॉब्लेम काय आहे? आता ह्याचो प्रॉब्लेम काय हा तो एका आतमध्ये माहिती, आतना सांगता. ओ पोलीस म्हणू तुम्ही कधी नको वाटू, कधी म्हणू नको तुम्ही कधी हो तुमचा प्रॉब्लेम काय आहे? शेवटी आता ह्याचो प्रॉब्लेम काय आहे तो माहिती, कारण कपडे सगळे चोराने दिलेले. आता सांगणार कसं का? शेवटी यांनी गाणं म्हणत सुरुवात केल्याने आतमधनं, सावन का महिना पावन करे सोर, सावन का महिना पावन करे सोर, मैं बाहर कैसे आऊं मेरी चट्टी ले गई चोर, मैं बाहर कैसे आऊं मेरी चट्टी ले गई चोर. तशी ती पाठी गेली. गाडी घेतल्याने परत तुमची प्रॉब्लेम नको बियाणं वेगळा त्यांना वाटत असत उगाच आवाज काढलो सांगले बियाण्याचा. ठीक आहे व आई वडील आज महिला वर्ग पण आणि सांगण्याची गरज आहे. आई वडिलांक कधी दुःखी ठेवू नको. मी पुढे बसलेले अस ना तर तुम्ही एकान जरी माझं ऐकलास तरी येऊन गावठाणात येऊन भजन केलेल्याचा सार्थक झाला. आई वडिलांका कधी आई वगैरे बोलता रे कधीतरी दिवसभर तुम्ही समजा त्या मळ्यात राहुलास खेळत तर बोलणारच नाही रे बिचारे, पण तुम्ही मग भडाकतास गप घे. एक तर आमची मॅच होती हरलावून तू आणि डोक्या खात म्हणजे तुमचा सुद्धा पेट होऊन जाता. पण सांगते की ते की आई वडिलांका दुःखी ठेवू नको. त्याचं कारण सांगते, कारण आई ह्या जीवनाचा सार आहे. आज मी तुमका शिरगावात येले ना सासरवाडीत जरी येले ना तरी पण मका कारणीभूत आई. आईन मका जन्म दिला म्हणून मी आज या रामाच्या मंदिरात येऊन भजन केले. त्यामुळे आई का कधी विसरू नको. जीवनाचा सार आहे. कारण तिका आपण सूर्याची सुद्धा उपमा देऊ शकत नाही. सूर्य जेव्हा तापता ना त्यावेळी सुद्धा लोक सावलीसाठी दुसरीकडे जातात, पण आई अशी एक व्यक्ती आहे 95 वर्षाची म्हातारी जरी झाली ना तरी तेवढीच सावली आपल्या मुलाला देता. ती एकमेव व्यक्ती म्हणजे आई. त्यामुळे आई का कधी दुःखी ठेवू नका. आणि वडील हे कधी रडत नाही आयुष्यात, कारण कुटुंबाचे आधारस्तंभ असतात ते. कारण ते रडले की घरातली सगळी रडणार म्हणून ते कधीच रडत नाही. फक्त एकाच वेळी रडतात हा वडील. बाप एका वेळीच रडता. ज्यावेळी मुलगी माहेरात जाताना निघून सासरी निघून जाताना त्यावेळी एका कोपऱ्यात उभं राहून असो अंधारात उभं राहून ढसाढसा रडताना तो खरो बाप असता बाप. त्यामुळे मुलींनी लक्षात ठेवा, ज्यावेळी मुलगी एखादी पळान जाता ना तेव्हा 4 चौकात बाजारात गेल्यानंतर म्हणतो काय केवढो फिरता बुधवारच्या बाजारात मेल्याचा पार गेला पाळा असं जेव्हा म्हटल्यानंतर त्याची शर्मेन मान खाली जाताना ती कधी खाली करू देऊ नको. ह्या मुलीने लक्षात ठेवा. प्रेम असला तर घरात आई वडिलांका सांगा माझ्या बाबा या सोसो पोरगो व्हॉट्सअप वरनं बघलं बरोवा चांगला म्हणजे चांगलं असलं तर सांगा, पण कन्यादानाचं कधी म्हणजे हिसकावून घेऊ नको आई वडिलांकडनं एवढं. कारण तो हिसकावून घेऊन जर गेलास तर नाही वाटतं आपल्याला, पण सुख नाही मिळत. कारण आई वडिलांनी आपल्यासाठी इतक्या केलेलं असतं. फाटकी बनियन घालीत एक वेळ बाप, पण आपल्या मुलीसाठी 10,000चा मोबाईल घेऊन देत. बरोबर ना? आई उपाशी राहत आणि आपल्या मुलीका डबो देत कॉलेज का जाताना. आपण स्वतः उपाशी राहत. ते आई वडील असतात. त्यामुळे त्यांना कधी विसरू नको आणि त्यांना दुःखी ठेवू नको. कारण तिका आम्ही समुद्राची सुद्धा उपमा देऊ शकत नाही. त्याचं कारण सांगते. आई माझी
मायेचा सागर तिला तिने जीवनाकार आई माझी मायेचा सागर तिला तिने जीवनाकार आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही अनमोल जन्म दिला नाही माणसं त्यांना विचारून बघा, ज्यावेळी बाहेर पडायची ना नवऱ्या बरोबर तो एवढी रडायची, मामा बिमग सुद्धा उडवून दे होय. 4-5 जण धरूक लागायची होय ना पूर्वीच्या काळात, होय ना. ग जावकच आहे आता, तुका इलाज नाही अशी म्हणजे समजावून इतकी रडायची. पण आताची पोरगी लगीन झालं की डायरेक्ट जाऊन गाडी येत बसते, आणि गाडी येत नसेल तर पप्पा टाटा तुझे दिवशी भेटा. यात पोरग्या गाडी येतनं धावतच इला. बापाक वाटलं एवढं मी त्याला लहानपणापासून सगळी सेवा केली ती त्याला आठवला म्हणून येऊन आता मिठी मारून रडण्यासाठी धावत इला. तर पोरग्या धावत इला आणि बापाच्या कानात सांगतं, पप्पा तिकडच्या रूम मध्ये माझ्या मोबाईलचं चार्जर लावलं तेवढं हाणून द्यावं म्हणजे मी जाऊ मोकळा झालो. म्हणजे ही परिस्थिती आज कलियुगात, बरोबर ना. त्यामुळे काय टेन्शन नाही ना. रामाचं काय मगाशी सांगितलं असता, रामचंद्र नाव हे कसं पण मी सांगू रामाची आणखी ही गोष्ट मी अध्यात्मही सांगू शकतो. सांगा, ज्यावेळी शिवशंकरांनी प्रसन्न होऊन जेव्हा त्र्यंबक धनुष्य दिलानी ना, त्र्यंबक धनुष्याची गोष्ट सांगते. एक वचनी एक बाणी एक वाणी एक पत्नी श्रीराम. ज्यावेळी त्र्यंबक धनुष्य मोडून जय मिळवून म्हणजे श्रीराम, वशिष्ठ, विश्वामित्र ही सगळी मंडळी अयोध्येला निघालेली असताना परशुराम त्यांच्या रथाचे सामोरे आले आणि विचारतात वशिष्ठ आणि विश्वामित्रांना की माझं त्र्यंबक धनुष्य मोडणारा असा कोणता वीर. त्यावेळी वशिष्ठ आणि विश्वामित्रांनी सांगितलं की दशरथ नंदन श्री रामचंद्र प्रभू. असं म्हटल्यानंतर श्रीरामाने वेदमूर्ती परशुरामांना नमस्कार केला. आता नमस्कार घेऊन परशुराम त्यांना काय विचारतात, हे श्रीरामा जय रामा, माझं त्र्यंबक धनुष्य मोडून जय मिळून आलास खरा, पण माझं वैष्णव धनुष्य घेऊन याला बाण लावलास तर ठीक, नाहीतर तुला माझ्याशी युद्ध करावं लागेल. पण परशुरामा कसा वाटला की माझ्यासारखं आवाज काढणार किंवा असो कोण नाही, म्हणजे अभिमान झालो थोडं. तुका म्हणत नाही मी, परशुरामांची गोष्ट सांगते. तेव्हा श्रीराम सांगतायत, मी लहानसा बालक बोललो तुमच्याशी काय युद्ध करणार. परशुराम बोले ते काय ना, एकतर धनुष्याला बाण लाव नाहीतर माझ्याशी युद्ध कर. तेव्हा श्री रामचंद्र प्रभू काय सांगतायत, द्या ते वैष्णव धनुष्य इकडे. त्या वैष्णवाच्या भक्तीने पाहतो बाण लावता आला तर. आणि वैष्णव धनुष्य हातात घेतलं श्रीरामांनी आणि धनुष्याला बाण लावला. धनुष्याला बाण लावला आणि श्रीराम काय सांगतायत परशुरामांना, परशुराम तुम्हाला भक्ती आणि शक्तीचा गर्व झालाय, आता सांगा हा बाण कुठे सोडू. पण एक लक्षात ठेवा, हा बाण जर वरती सोडला तर तुमचा वरचा रस्ता बंद
आणि हा बाण खालती सोडला तर तुमचा खालचा रस्ता बंद. परशुराम प्रॉब्लेम मध्ये. एवढं चांगलं म्हाताऱ्याचा आवाज काढून सुद्धा कोंगाळ झाला, म्हणजे प्रॉब्लेम मध्ये येईल. म्हणजे वरती सोडूक सांगले तरी प्रॉब्लेम, खाली. शेवटी परशुरामांनी विचार केला आणि काय सांगितलं, हे श्रीरामा जय रामा, माझ्यावर दया कर आणि हा बाण वरती सोड. वरती सोड म्हटल्यानंतर श्रीरामांनी बाण सोडला, तो डायरेक्ट यमधर्मांकडे गेला. बाण यमधर्मांकडे गेल्यानंतर यमधर्म समजले की खाली बहुतेक परशुरामांची घटका भरली. आणि इकडे परशुरामांनाही जाणीव झाली, त्याच्यात जरी टाकल्यावर केस नसलो आणि गांजा डुकरासारखं दिसलो, माझा नाही सांगते, म्हणजे परशुरामांना जाणीव झाली हे कोणतरी युग पुरुष आहेत. जरी लहान बालक असले तरी मला माझ्या शक्तीचा गर्व झालेला, हे कोणतरी युग पुरुष आहे. ही जाणीव झाल्यानंतर परशुराम सांगतायत, अरे श्रीरामा जय रामा, मला आलिंगन दे. आणि श्रीरामाने परशुरामांना आलिंगन दिला. आता आलिंगन दिल्याबरोबर परशुरामांच्या हृदयातून एक ज्योत बाहेर आली आणि ती श्रीरामांच्या हृदयामध्ये गेली. म्हणजे परशुरामांच्या शरीरातली सगळी शक्ती श्रीरामांच्या शरीरामध्ये गेली. इथे बुवा परशुराम शक्तिशील झाले, म्हणजे परशुरामांचा 6वा अवतार इथे संपला आणि श्रीरामांचा 7वा अवतार इथे चालू झाला. बरोबर ना? तेव्हा अध्यात्म माकाही येतात थोडासा, बाकी आता त्याच्या पुढचं शोधा. आता मी लय अभ्यास करू लागले, म्हटलं खालच्या बाजून कमी पडायचा ना. तुम्ही किती चुळबुळ करता? हा, मग अशी माका सांगस आयांची चुळबुळ करतोस म्हणजे हगीच घातलेली लहान पोरांची माका वाटता माहिती ना तुका. घेतलेलेच म्हणजे बारी घेतलेले तेवढे घेऊन ठेवलं मी. आता मी चेक करून आलो बाहेर जाऊन. माणसातच काय रे बुवा, पायांची चुळबुळ भारी वाटत असं. या ठिकाणी बुवा शिवछत्रपती शिवाजी महाराज समुद्राची किंमत समजण्यासाठी लाटांचं लागतं, पाण्याचं मोल करण्यासाठी दुष्काळात फिरावं लागतं आणि त्या शिवरायाचं लाट समजण्यासाठी मराठीच असावं लागतं, मराठीच असावं लागतं, मराठीच असावं लागतं. महाराजांची कीर्ती देत
या ठिकाणी दत्तू मगम यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आले. मंडळाच्या वतीनं आभार आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी गजर ज्यावेळी कली एका हातामध्ये जीभ आणि दुसऱ्या हातामध्ये आपलं लिंग धरून ब्रह्मदेवाच्या समोर गेला, त्यावेळी ब्रह्मदेवांना विचारतो तो की मी कुठे जाऊ. त्यावेळी ब्रह्मदेवाने काय सांगितलं की तू अशा ठिकाणी जा की ज्या ठिकाणी मारामारी किंवा दारू बिरू जुगार या ठिकाणी तू जा आणि जाताना औदसेला घेऊन जा. बरोबर काय सांगला नाही त्यांनी, जाताना औदसे घेऊन जा. पण अशा ठिकाणी जाऊ नकोस की तिथे गेल्यानंतर तुला थारा नाही. भजन नामस्मरण कीर्तन ज्या ठिकाणी असेल, भक्तीचं वातावरण असेल, ज्या ठिकाणी आई वडिलांची सेवा केली जात असेल, त्या ठिकाणी तू अजिबात जाऊ नको, कारण त्या ठिकाणी तुला थारा नाही. ते या गजरातून सांगण्याचा प्रयत्न करतो. बांगड्याची माळ लिंबावाणी डोळ उभी आहे नदीच्या काठाला, उभी आहे नदीच्या काठाला. लखबा
चंदन शॉपीचे मालक काय मिस्त्री विशाल मिस्त्री यांच्याकडून 51 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने आभार आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. शिक्षाही दिली अधोगतीने मिठी मारली. जय बोला हनुमान की, राम लक्ष्मण जानकी जय बोला हनुमान की.
श्री सत्यनारायण